आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गवारची एकदम खास आणि चविष्ट भाजी. गवार म्हटलं की मुलं तर दूरच मोठी माणसं सुद्धा नाक मुरडतात. गवार नको दुसरी भाजी कर असं म्हणणारी मुलं जर तुमच्या घरी असतील तर ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. या पद्धतीने गवारची भाजी बनवली तर गवार अजिबात आवडत नसलेली मुलं सुद्धा आवडीने खातील. शिवाय ही भाजी पौष्टिक तर आहेच पण खायला देखील खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा गवार स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. आज मी जवळपास पाव किलो गवार घेतली आहे. गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घाला. मोहरी आणि जिऱ्याचा सुगंध आला की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घाला. कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. कांदा जितका चांगला परतला जाईल तितकी भाजी अगदी चविष्ट लागते. कांदा छान सोनेरी झाला की त्यामध्ये 1 इंच आलं किसून टाका आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या किसून घाला. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकता. आता हे सगळे 1 मिनिटभर परतून घ्या. या टप्प्यावर स्वयंपाकघरात खूप छान सुगंध यायला सुरुवात होते. आता मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, अर्धा टीस्पून मालवणी मसाला आणि अर्धा टीस्पून धने पावडर घातली आहे. सगळे मसाले मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या. मसाले नीट परतले की त्यांचा स्वाद आणि रंग दोन्ही छान खुलून येतात. आता या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे बेसन. 1 मोठा चमचा बेसन घाला आणि मसाल्यासोबत छान परतून घ्या. बेसनामुळे भाजीला एकदम वेगळीच चव येते. गवारची जी काहीशी कडवट चव असते ती कमी जाणवते आणि भाजीला छान खमंगपणा येतो. त्यामुळे मुलांनाही ही भाजी खूप आवडते. बेसन परतताना जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर फक्त 1 चमचा पाणी घाला आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करा. आता त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली गवार घाला. गवार मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्या. त्यामुळे मसाला प्रत्येक तुकड्यावर छान लागतो. नंतर त्यामध्ये 1 कप गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यामुळे गवार लवकर शिजते आणि चवही छान येते. आता झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर 10 मिनिटं शिजू द्या. तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटी टिप सांगते. जर तुमच्या घरी मुलांना गवार आवडत नसेल तर ही भाजी पोळीबरोबर किंवा तुपाबरोबर द्या. मुलं अगदी आवडीने खातील. 10 मिनिटांनंतर झाकण उघडा आणि बघा गवार छान शिजलेली आहे. चवीनुसार 1 टीस्पून मीठ घाला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करा. मीठ आधी न घालता शेवटी घातल्यामुळे गवार लवकर शिजते. आता अजून 2 मिनिटं शिजू द्या आणि बघा आपली मस्त खमंग चविष्ट आणि पौष्टिक गवारची भाजी तयार आहे. या भाजीचा रंग, सुगंध आणि चव इतकी छान लागते की गवार न खाणारी मुलं सुद्धा अंडी वाढणं असं म्हणतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरी मुलांनी किती आवडीने खाल्ली ते मला कमेंट करून सांगा. अशा सोप्या, चवदार आणि रोजच्या स्वयंपाकातील भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी